हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर तुम्ही इकडे बघू शकताय की मी आज काय बनवलं आहे. तर मी आहे ना इथे हा बनाना ब्रेड बनवला आहे. तर इतका मस्त लागतो ना हा टेस्टला. तर इथे USA ना खूप फेमस आहे. स्टारबक्समध्ये हा बनाना ब्रेड आणि कॉफी खूप असे US सिटीजन प्रेफर करतात. तर हा ना मी घरी बनवायचा ठरवलेला. तर टेस्टला इतका मस्त लागतो. तुम्ही इकडे बघा, इतका छान बेक झाला आणि छान एवढं टेक्स्चर आलं होतं याला. टेस्टला सुद्धा खूप मस्त लागला. तर मी म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया. तर चला आपण आजच्या या रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात पहिले मी काय केलं, जो ओव्हन आहे ना तर तो प्रीहीटला लावला. तर त्यासाठी ना मी इथे 350 डिग्री फॅरनहाईटला मी ओव्हन प्री बेक करायला लावलं. म्हणजे जो ओव्हन आहे तर तो गरम होईल. आणि आता ना आपल्याला हे असं जे आपण ब्रेडवालं जे मोल्ड आहे ना तर त्या मोल्डमध्येच आपल्याला बनवायचा आहे हा बनाना ब्रेड. तर ते मी इकडे मोल्ड घेतलं आणि त्याला आहे ना मी व्हेजिटेबल ऑइल थोडंसं ब्रशनी लावून घेतलं आहे. आणि ते लावून झाल्यानंतर आहे ना आता आपल्याला वॉलनट्ससुद्धा लागणार आहेत. तर मी आहे ना इथे 1/4 कप वॉलनट्स घेतलेत आणि ते ना असे थोडेसे म्हणजे बारीक कट करून घेतले. आपल्याला जाड नाही ठेवायचे, एकदम मोठे मोठे. तर आपल्याला थोडेसे तुकडे ठेवायचे. त्याच्यानंतर मी एक बाउल घेतला आणि इथे ना जो आपला मेन इन्ग्रेडियंट आहे बनाना, तर मी इथे 3 मीडियम साईजचे बनाना घेतलेले आहेत. तर आपल्याला की नाही हे जे बनाना जेवढे राईप असतील ना, म्हणजे जास्त पिकलेलं, तर तेवढे चांगले असतात बनाना ब्रेडसाठी. तर ओव्हर राईप बनाना असतात ना तर ते पण तुम्ही घेऊ शकता. त्यांनी खूप अजून जास्त छान टेस्ट येते. मी इथे नॉर्मल राईप झालेले होते बनाना, तर तेच मी यूज केलेत. तर आहे ना मी इथे 3 बनाना काढून घेतले बाउलमध्ये आणि ह्याला ना आपल्याला स्मॅश करायचं आहे. तर मी नॉर्मल फोकच्या मदतीने आहे ना थोडं असं बारीक करत गेले आणि थोडं स्मॅश करत गेले. तर हातानेच करायचं आहे हे, किंवा जर तुमच्याकडे पावभाजीचं स्मॅशर असेल तर त्यांनीसुद्धा केलं ना तरी पण चालेल. फास्ट होतं, 2 ते 3 मिनटं लागतात आपल्याला हाताने करायला, पण होऊन जातं. तर तुम्ही इकडे बघा आता हे जे आहेत ना बनाना, तर ते चांगले स्मॅश करून झालेत. आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे. तर माझ्याकडे बारीक शुगरची पावडर असल्यासारखी, म्हणजे इथे USA थोडीशी शुगर आहे ना तर ती बारीक फॉर्ममध्ये भेटते. तर इतकी पटकन मिक्स होते. तर तुम्ही पावडर शुगरसुद्धा यूज करू शकता. तर आपल्याला इथे व्हेजिटेबल ऑइल लागणार आहे. तर मी इथे 1/3 कप व्हेजिटेबल ऑइल घेतलं आहे. तर आपल्याला म्हणजे नॉर्मली कोणतंही ऑइल यूज करायचं ज्यातून आहे ना वास नाही येत ते ऑइल यूज करायचं. म्हणून मी इथे व्हेजिटेबल ऑइल यूज केलं. जर आपण पीनट ऑइल यूज केलं ना तर त्याचा एकदम स्मेल येतो केकला, सो ते चांगलं नाही लागत. त्याच्यामुळे इथे व्हेजिटेबल ऑइल मी यूज केलं. तर हे ऑइल टाकून झाल्यानंतर आहे ना आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही इकडे बघा, ते सुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेते. तर याला आपल्याला एग्ससुद्धा लागतील. तर मी इथे 2 एग्स घेतलेत. तर ते 2 एग मी ॲट अ टाईम फोडून घेतले याच्यामध्ये आणि मी हातानेच ब्लेंड करते आहे. आपल्याला काय इलेक्ट्रिक ब्लेंडर वगैरे त्याचीसुद्धा काही गरज नाही आहे. फक्त एका डायरेक्शनला आपल्याला चांगलं फिरवत जायचं. तर तुम्ही इकडे बघा, हे चांगलं मिक्स होतं आहे हाताने. तर इथे एग्ससुद्धा चांगले मी हाताने इथे मिक्स करून घेतलेत. आता हे करून झाल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, ड्राय जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना तर ते घ्यायचे आहेत. तर आपल्याला यामध्ये मैदा लागणार आहे. तर मैदा आहे ना टोटल 1 आणि पाऊण कप, म्हणजे 1 आणि 3/4 कप असा मैदा लागणार आहे. तर हा मैदा मी चाळणीने थोडा चाळून घेणार आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर टाकायची आहे. तर बेकिंग पावडर यामध्ये 2 टीस्पून लागते. तर मी इथे 2 टीस्पून बेकिंग पावडर टाकली आहे. आणि आता आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. तर बेकिंग सोडा ह्याच्यामध्ये 1/2 टीस्पून बेकिंग सोडा यूज करायचा. तर मी इथे टीस्पूनच्या मदतीने 1/2 बेकिंग सोडा टाकलेला आहे, 1/2 टीस्पून. तर आता हे सगळं आहे ना मी चाळणीने चांगलं असं थोडं हे करून घेतलं, स्ट्रेन करून घेतलं. कारण का तर जे मैदा आहे तर तो चांगला युनिफॉर्म स्ट्रेन होईल आणि जे काही एक्स्ट्रा पार्टिकल्स आहेत तर ते सुद्धा चाळणीतून बाहेर निघून जातील म्हणून. तर आपल्याला आता जो मैदा आहे ना तर तो आपण जे बनानाचं मिक्सचर बनवलेलं होतं त्यामध्ये थोडा टाकून घ्यायचा आणि मिक्स करायला चालू करायचं. तर तुम्ही इकडे बघा मी कसं मिक्स करते आहे. एकाच आपल्याला डायरेक्शनने मिक्स करायचं आहे. कट अँड फोल्ड यूज करायची मेथड, म्हणजे
आपण वेगवेगळ्या डायरेक्शननी नाही फिरवायचं. जेव्हा पण आपण केक बनवतो ना तेव्हा एकच डायरेक्शन यूज करायची. मी असं क्लॉकवाईज जे आहे तर ते क्लॉकवाईज मी असं मिक्स करते आणि मध्ये कट देते. तर कट अँड फोल्ड मेथड म्हणतात त्याला. तर एकदम इझी आहे. तर एका डायरेक्शनने आपल्याला हे सगळं बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये मी आता टेस्टसाठी व्हॅनिला इसेन्ससुद्धा टाकत आहे. तर हा आपल्याला अर्धा टीस्पून टाकला ना तरीसुद्धा चालेल. तर मी इथे थोडा अंदाजाच असा टेस्ट याला टाकला. तर व्हॅनिला इसेन्सनी ना खूप छान टेस्ट येते याला, म्हणून मी टाकलेला आहे. तर व्हॅनिला इसेन्स टाकून झालं ना तर आपण जे वॉलनट्स चॉप केलेले होते ना तर ते सुद्धा यामध्ये टाकायचे, बॅटरमध्ये टाकायचे आणि नंतरसुद्धा आपल्याला टाकायचे आहेत वर, पण मी इथे बॅटरमध्ये पण थोडे टाकलेत. तर हे बॅटर आहे ना आपलं पूर्ण रेडी झालं, आता मिक्स झालं. आपल्याला एकदम आता फास्ट प्रोसिजर करायची कारण आपण बेकिंग सोडा पावडर टाकलेलं असतं, त्याच्यामुळे वेळ नाही घालवायचा. तर ते ना आपल्याला मोल्डमध्ये काढून घ्यायचं. जे एअर बबल्स आहेत ना तर ते खाली टॅप करून घ्यायचे आणि आपण जे वॉलनट्स चॉप केलेले होते तर ते यावर टाकून घ्यायचे सगळे. आता वॉलनट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला आहे ना हा जो बनाना ब्रेड आहे तो फायनल बेक करायला लावायचा आहे. ते माझा 350 फॅरनहाईटला रेडी झालेला आहे ओव्हन. तर मी यामध्ये आता आपण जो बनवलेला बनाना ब्रेडचा तो ट्रे होता तर तो ठेवला आणि मी इथे टायमर लावला आहे. 30 मिनिट्सचा मी टायमर लावलेला आहे. तर टोटल 1 आवर लागतो, पण पहिला 30 मिनिट्स लावायचे आपल्याला. तर तुम्ही इथे बघा 26 मिनिट्स झालेले आहेत आणि हळूहळू आहे ना आता बेकिंग प्रोसेस स्टार्ट झाली आहे. तर हळूहळू छान आता असा केक वर यायला चालू होईल. तर मी तुम्हाला अजून दाखवते की कसं केक बेक होतं. तर तुम्ही इकडे बघा ओव्हनचा लाईट मी चालू ठेवला आहे. तर हळूहळू जो आहे तर तो केक आता वर यायला चालू झाला आहे. इथे बघा अजून थोडासा वर आलेला आहे. तर खूप छान बेक होतो. आपण जेव्हा जे मिक्सिंग प्रोसिजर आहेत ना तर ते छान केल्यावर ना तुम्ही इकडे बघा आता एकदम छान वर आला आहे केक. तर एकदम असं जो ब्रेड लोफ दिसतो ना तर तसाच दिसतोय. तर इकडे बघा 3 मिनटं राहिलेत शेवटचे आणि आता जो साईडून आहे ना तर तो केक बेक झालेला आहे. मी तुम्हाला 3 मिनटं झालेलं म्हणून ओव्हन ओपन करून तुम्हाला दाखवते की कसा दिसतोय केक, म्हणून ओपन केला मी. त्यात शेवटचे काही 45 सेकंड्स राहिले होते तेव्हा मी तुम्हाला दाखवते केक कसा दिसत होता. तर असं वाटतं दिसताना की हा केक झाला आहे, पण झालेला नाही आहे हा केक. 30 मिनिट्स झाल्यानंतर आहे ना आपल्याला हा केक बाहेर काढायचा आहे आणि तुम्ही इकडे बघा 0 झालं टायमर आता, म्हणजे हा आपलं 30 मिनिट्स कंप्लीट झालेत. तर हा केक आहे ना मग मी बाहेर काढून घेतला आणि मी तुम्हाला तर टूथपिकच्या मदतीने दाखवते की हे बेक झालं आहे का नाही. तर तुम्ही इकडे बघा मधला जो पार्ट आहे ना तर तो बेक नाही झालेला प्रॉपर, अजून होतोय, पण साईड आहेत ना तर त्या बेक झाल्यात. तर ते ना अजून ओव्हर बेक व्हायला नको म्हणून मी काय केलं, सिल्वर फॉईल माझ्याकडे अवेलेबल होती तर ती मी सिल्वर फॉईल याला अशी रॅप केली वरून म्हणजे, आणि आतमधून तो आता चांगला बेक होईल आणि जे साईडला आहे ना तर ते ओव्हर बेक होणार नाही म्हणून. तर मी परत ओव्हनमध्ये ठेवायला घेतला. तर आपण जो सिल्वर फॉईल लावलेला जो ट्रे आहे तर तो मी घेतला आणि तो ओव्हनमध्ये ठेवून गेला. तुम्ही ग्लोव्ज यूज करू शकता, माझे ग्लोव्ज थोडे मोठे आहेत म्हणून मी इथे यूज नाही केले. तर ओव्हन आपल्याला परत 30 मिनिट्ससाठीच बेकिंगला लावायचं आहे. तर होल प्रोसेसला आपल्याला इथे 1 आवर लागतो. तर इथे बघा तुम्ही मी परत 30 मिनिट्ससाठी हा ओव्हन बेक करायला लावला आणि त्याच्यानंतर आता फक्त 45 सेकंड्स राहिले आणि आपला केक आता रेडी होणार आहे. तर तुम्ही इकडे बघा आता आपला टायमर हा संपलेला आहे. तर जेव्हा पण केक आपण बाहेर काढतो तेव्हा बी केअरफुल, कारण हे खूप गरम असतं आणि प्लीज आय वुड सजेस्ट की तुम्ही ग्लोव्ज यूज करा जर तुमच्याकडे असतील तर. तर तुम्ही इकडे बघा हे गरम ट्रे असल्यामुळे मला थोडंसं उचलायला हेजिटेट होत होतं, पण आफ्टर ऑल मी उचललेला आहे फायनली केक. तर आता मी तुम्हाला दाखवते की सिल्वर फॉईल ओपन करून हा केक किती परफेक्ट बेक झाला आहे. तर तुम्ही इकडे बघा मी सिल्वर फॉईल ओपन केली आणि केक इतकं मस्त दिसतोय. ते वॉलनट्स आहेत ना तर ते इतके छान गोल्डन ब्राऊन झालेत आणि मी टूथपिक घालून पण दाखवते तुम्हाला. इतकी नीट आणि क्लीन टूथपिक बाहेर येते ना. तर तुम्ही इकडे बघा एकदम छान बेक झालेला आहे केक. तर तुम्ही इकडे बघू शकताय. तर आपल्याला ना हा केक थंड करायला ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला लगेचच गरम डिमोल्ड नाही करायचा. तुम्ही 1 आवर 2 आवर्स
जेवढा वेळ लागेल ना तर तेवढा पूर्ण आपल्याला केक थंड होऊ द्यायचा आहे. जेव्हा केक पूर्ण थंड होईल ना आफ्टर 1 or 2 hours त्याच्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. तर डिमोल्ड करायच्या आधी थोडंसं टॅप करायचं, तर मग लगेच निघून जाईल आणि तुम्ही मागून खालून सुद्धा बघू शकता इतका परफेक्ट बेक झाला आहे. तर हा केक आहे ना आता कट करायला घ्यायचा. तर तुमच्याकडे ना अशी केक कटिंगची जर कोणती नाईफ असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकताय, कारण हे जे वॉलनट्स आणि वरचा पार्ट आहे ना तर तो थोडासा हार्ड झालेला असतो, तर त्याच्यामुळे आपल्याला कट करायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही इकडे बघा वरचं थोडंसं हार्ड झाल्यामुळे केक असा थोडासा स्लाइटली माझ्याकडून तुटत होता, म्हणून मी नाईफ इथे चेंज केली. नाईफ चेंज केल्यानंतर थोडंसं इझी जात होतं केक कट करायला. तर मी काय केलं, थोडेसे इथून पण कट केलं आणि थोडासा केक फ्लिप करून सुद्धा कट केला, तर मग तो तुटत नव्हता. तर तुम्ही इकडे बघा एकदम परफेक्ट बेक झालेला आहे हा बनाना ब्रेड, आणि टेस्टला पण इतका मस्त लागत होता, इतका इव्हनली बेक झालेला. बरोबर 60 मिनिट लागतात, तर तुमचा केक ओव्हर बेक नाही होणार. तुम्हाला फक्त 60 मिनिट्स द्यायचे ह्या केक बनवायला. आणि तुम्ही इकडे बघा मस्तपैकी कॉफीसोबत वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता हा केक. तुम्ही ही रेसिपी आहे ना एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. आणि चॅनलला ना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी सुद्धा ना इकडे हा बनाना ब्रेड टेस्ट करून बघितला, तर इतका मस्त आणि अमेझिंग झालेला ना. तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.